Dr. Syed Biology classes, India's best biology classes for class 11th and 12th as well as competitive exams like NEET। क्या आप भी चाहते हैं डॉक्टर बनना, वो भी पहले ही अटेम्प्ट में? तो आज ही ज्वाइन कीजिए डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस। फॉर रजिस्ट्रेशन कॉल और व्हाट्सएप ऑन 9011633248। अगस्त 2022 और गुज़िश्ता कल 9 अगस्त को जो महाराष्ट्र पिछले 40 दिनों से ऑक्सीजन पर था, काफ़ी सीरियस हालत थी, लेकिन 10 जुलाई को अब इसे नॉर्मल वार्ड में शिफ्ट कर दिया गया है महाराष्ट्र को, जो कि काफ़ी सीरियस था। अब नॉर्मल वार्ड में रहने से लगभग 18 से ज़्यादा मंत्री पद दिलाए गए हैं। अब कहीं लगता है कि महाराष्ट्र में कुछ काम होता हुआ नज़र आएगा, नहीं तो अभी तक लोग परेशान थे। लोग ये सोच में थे कि अब उनके जो मसले हैं वो कौन हल करेगा, मंत्रिमंडल नहीं हुआ था। तो हम जो बात कहना चाह रहे हैं वो महाराष्ट्र में जो हालात है उस पर रोशनी डालने के लिए कहा मैंने। लेकिन पाथरी तालुके में इस वक्त जो रोड का हाल आप देख रहे हैं, ये हाईवे है, हाईवे 548 बी नंबर इसका है और ये राज्य महामार्ग में आता है, नेशनल हाईवे में आता है। और इसका हाल आप ये देख सकते हैं, ये 80 किलोमीटर का रास्ता है जो पाथरी से होता हुआ सेलू और देगांव फाटे तक जाता है। और ये 80 किलोमीटर के रास्ते का हाल इस तरह से है, जिसके लिए आज विधान परिषद के आमदार बाबाजानी दुर्रानी खान इन्होंने रास्ता रोको आंदोलन किया और इस रास्ते के जो हालात है उससे प्रशासन को अवगत कराया। यहाँ पर प्रशासन के अधिकारी भी आए थे, उन्होंने 1 महीने में इस रास्ते को बनाकर देने की या दुरुस्त करने की बात कही है, लेकिन बरसात निकल जाएगी, 1 महीने के पहले यहाँ पर दुरुस्त करके कम से कम चलने लायक इस रास्ते को बनाया जाए। क्योंकि आप मेरे पीछे देख सकते हैं, ये रेणुका शुगर्स लिमिटेड है, शक्कर फैक्ट्री है और ये काफ़ी पुरानी है और इसके सामने का ये रोड है। 2 महीने के बाद अभी ये शुगर फैक्ट्री चालू हो जाएगी। यहाँ पर पूरे पाथरी तालुके से और आस पड़ोस के ज़िले से गन्ना यहाँ पर लाया जाता है शुगर फैक्ट्री में। और अगर ऐसे में ये रास्ता ऐसे रहेगा तो बहुत ज़्यादा एक्सीडेंट यहाँ पर हो सकते हैं। इसी के तरफ ध्यान आकर्षित कराया गया है विधान परिषद के आमदार बाबाजानी दुर्रानी और इन्होंने। और लगभग 1 घंटा तक ये रास्ता रोको आंदोलन यहाँ पर हुआ। प्रशासन के काफ़ी मान मनोबल के बाद 1 महीने का टाइम दिया गया कि 1 से 1.5 महीने में इस पूरे 80 किलोमीटर रास्ते को बनाकर दिया जाए, नहीं तो इससे भी ज़्यादा बड़ा आंदोलन खड़ा किया जाएगा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से। इंजेगाव, सोनपेठ, पाथरी, सेलू आणि देगाव फाटा हे 83 किलोमीटरचा रस्त्याचा फार दुरावस्था झालेली आहे। 2017 साली हे रस्त्याचं कन्व्हर्शन राज्य महामार्गावरून स्टेट महामार्गापासून नॅशनल हायवेमध्ये कन्व्हर्शन यायचं आहे। पण हे रस्त्यामध्ये आतापर्यंत 2017 पासून हे रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे आणि रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात हे रस्त्यावर होतात आणि 2 महत्त्वाचे कारखाने, लिंबा कारखाने आणि पाथरी कारखाना हेच रस्त्यावर आहेत आणि ऊसाची वाहतूक करीत असताना दररोज ॲक्सिडेंट ह्या ठिकाणी होतात आणि मोठमोठाले खड्डे या ठिकाणी झाले। आणि आतापर्यंत हे रस्त्याचं ना टेंडर निघाला, पण आज त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये काही टेंडर निघाला। पण आमचं म्हणणं आहे की हे रस्त्याचे 2017 पासून जे मेंटेनन्स झालेलं नाही, जे दुरुस्ती झाली, एवढे मोठ्या प्रमाणात पावसाळा आणि रस्त्यामध्ये खड्डे पडले पावसामुळे, तर हे रस्ता आम्हाला जिथे जिथे एकदम मृत्यूचा सापळा या रस्त्यामध्ये झाला आहे ते दुरुस्त करून द्या, ते रस्त्यावर मेंटेनन्स करा आणि जेणेकरून त्या ठिकाणी हे रस्त्यामध्ये वाहतुकीमध्ये ऊसाची वाहतूकमध्ये शेतकऱ्याची आणि लोकांच्या वाहतुकीमध्ये जे अडचण दोन्ही कारखान्याच्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे ते कमी होईल आणि दूर होईल। पण त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं की 1 महिन्यामध्ये हे रस्त्याचं दुरुस्ती करून जिथे जिथे मोठ्या प्रमाणावर खड्डे आणि ॲक्सिडेंट होतात ते रस्ता आम्ही दुरुस्त करून देऊ, असं प्रकारचं त्यांनी निवेदन घेऊन त्यांनी आम्हाला मान्य करून त्या ठिकाणी रास्ता दुरुस्त करून सांगितलं। 1 अगस्त से 15 अगस्त तक आरिफ कलेक्शन, जो कि कच्ची मार्केट खुरैशी मस्जिद के बाजू में कोठारी कॉम्प्लेक्स के सामने आता है, और परभनी शहर, परभनी ज़िले का मशहूर मारूफ आरिफ कलेक्शन, जो किसी तारुफ का मोहताज नहीं है, लेकिन यहाँ पर जो मानसून धमाका ऑफ़र रखा गया है वो तारीफ़ के काबिल है। क्योंकि 1 अगस्त से लेकर 15 अगस्त तक यहाँ पर 10% से लेकर 50% तक का भारी डिस्काउंट रखा गया है। इसका परभनी शहर और ज़िले की जनता ने फ़ायदा उठाना चाहिए। जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये खरं म्हणलं तर रस्त्याचे प्रश्न बरेचसे मार्गी लागलेले आहेत। पाथरी पोखरणी रस्ता असेल, पाथरी पोखरणी रस्ता हे पूर्ण झालेला आहे, पाथरी आष्टी रस्ता झालेला आहे, पाथरी माजलगाव रस्ता झालेला आहे।
पाथरी परभणी रस्ता सुद्धा हे काही कारणास्तव प्रलंबित झाला होता, पण ते रस्त्याला 2 वेळेस टेंडर काढून वेगळे एजन्सीने घेऊन ते वर रस्त्याचा महाराष्ट्राचे आणि देशाचे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेबांचे आपण खरं म्हणलं तर आभारच मानलं पाहिजे की त्यांच्या काळामध्ये या रस्त्याचा प्रश्न महाराष्ट्राचा आणि देशाचा बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. काम करणाऱ्या माणसाचा पक्ष कोणताही असला तर त्याचं कौतुक त्या ठिकाणी आपण केलंच नाही. पण हे जे रस्ता आहे हे रस्त्याचा अजून टेंडर निघालेला नाही. कोणी म्हणते टेंडर निघाला, कोणी म्हणते नाही निघाला, पण हे रस्ता राज्य शासनाचं इख्तियारीत होता. हे रस्त्याचं कन्व्हर्शन करून हे रस्ता पुन्हा केंद्र शासनाच्या इख्तियारीत मध्ये गेला, नॅशनल हायवे मध्ये गेला आणि हे रस्त्यावर राज्य शासन बजेट टाकायला तयार नाही. राज्य शासनाचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निधी पडत नाही. कशामुळे पडत नाही की हे रस्ता केंद्र शासनाचे इख्तियारीत आहे. हे रस्त्यावर किमान मेंटेनन्स किंवा खड्डे बुजणं किंवा हे रस्ता जिथे अत्यंत दुरावस्था आहे हे रस्ता कोण करणार आहे, याच्यासाठी कसं पैसे उपलब्ध करून देणार आहे. मग आपण त्यांची वाट पाहायची का? आता तुम्ही पहा, पाथरी पासून सोनपेठ पर्यंत, समजा आमराई पासून तर विटापर्यंत सोनपेठ पर्यंत रस्त्याची कशी अवस्था आहे आणि हे पाथरी ते पाथरी शहराला लगतच 3 किलोमीटर रस्ता, तर इतकी अवस्था दुर्व्यवस्था झालेली आहे की B59 पर्यंत किती खड्डे पडले आणि किती रस्त्याची दयनीय अवस्था आहे. आणि हे दोन्ही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऊसाची वाहतूक होते. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे ऊस दोन्ही कारखाने हेच रस्त्यावर आहे. लिंबा कारखाना बी हेच रस्त्यावर आहे, रेणुका कारखाना बी हेच रस्त्यावर आहे. गेल्या वर्षीच या शेडू कारणावर एक ऍक्सिडेंट झाला, एक माणूस मेला. त्याच्यानंतर अनेक लहान मोठे ऍक्सिडेंट हे रस्त्यावर झाले. आमचा उद्देश एवढाच आहे, माझा उद्देश एवढा की हे रस्ता किमान तुम्ही हे रस्ता विटापर्यंत, हे रस्ता सिमूर गावापर्यंत तुम्ही याला आम्हाला दुरुस्ती करून तरी द्या. ठीक आहे, तुमच्या टेंडर कावा निघाल, कोणी घेतला असेल, टेंडर निघाला नाही निघाला असेल तर हे काम करायला किती कालावधी लागणार आहे. पण तोपर्यंत हे रस्त्याची अशीच अवस्था ठेवायची का? मग हे रस्त्यावर मेंटेनन्स कोण करायचं? हे रस्त्याच्या दुरुस्ती इतके दयनीय अवस्था झालेली आहे, रस्त्याचं काम कसं करायचं, वाहन कसं जायचे? म्हणजे इतकी खराब अवस्था झालेली आहे की रस्त्यावर बोलण्यासारखं आता काय राहिलं नाही. म्हणून आपण शेवटला गेल्या वर्षी सुद्धा हे रस्त्यावर अनेक वेळेस मुरुम टाकून हे टाकून, मुरुमने हे हायवेचे रस्ते कुठं टिकत नसतात. 2 दिवसामध्ये रस्ता पुन्हा बरोबर होता. मोठमोठ्याले वाहन हे रस्त्यानं वाहतात आणि आता 2 महिन्यानंतर सीझन कारखान्याच्या सुरू होईल. कारखान्याचा सीझन सुरू झाल्यावर डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर म्हणजे शेतातून बरोबर निघाले, नॅशनल हायवे पर्यंत यायले, पण कारखान्याच्या जवळ आले. जसं ते मौलीने सांगितलं की ऊस तोडणी वाहतूकदार ते रस्त्यावर जायला तयार नाही. हे रस्ता आम्हाला 5 किलोमीटर हे रस्ता, 5 किलोमीटर ते रस्ता जरी आम्हाला मेंटेन करून दिला तर हे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आपला मार्गी लागू शकतो. महत्वाचं आहे की ऊसाची वाहतूक आहे आणि 1 लाख मेट्रिक टन ऊस होता. 36 लाख मेट्रिक टन मध्ये 12 लाख मेट्रिक टन ऊस पाथरी तालुक्यात, म्हणजे तिसरा हिस्सा ऊस पालम, पूर्णा, गंगाखेड, सेलू, जिंतूर, मानवत हे तालुक्यामध्ये सर्व परभणी तालुक्यासह 24 लाख टन ऊस होता आणि एकट्या पाथरी तालुक्यामध्ये 12 लाख टन. जे दुसरे कर्मकावर आहेत म्हणजे आपल्या बरोबरीला बागेश्वरी आणि बागेश्वरी आपल्या जिल्ह्यात नाही, पण बळीराजा आपल्या जिल्ह्यात आहे. त्यांनी 2600 रुपयेपर्यंत भाव ते देण्याचा त्याचा मानस आहे. आणि आतापर्यंत मला वाटते 2300 काहीतरी भाव दिले. पण आपल्या कारखान्यामध्ये आता शेतकऱ्याची ओढ अशी असते की आपला ऊस इकडे जावा. ठीक आहे, कोणाच्या सावकारच्या ऊस नाही गेलं तर
अनिल राऊचं जाईल, अनिल राऊचं नाही केलं तर सिंचनाला जाईल, नाही तर महादेवरावचं जाईल. पण आपली भूकी 4 लाखाची आहे. आता कॅपॅसिटी आपण वाढवली आहे कारखाने, हे कारखान्याची कॅपॅसिटी आणि ते आम्ही व्यावसायिक होतो, मी व्यावसायिक होतो, भावनाताई नखाते व्यावसायिक मंडळावर होत्या. त्याच्यानंतर PR शिंदे, फौजिया खान, आम्ही सगळ्यांनी हे कारखान्याच्या हितासाठी जे काही यांचे कायदेशीर अडचणी येऊ लागले सुप्रीम कोर्टामध्ये कारखान्याच्या एक्सपान्शनसाठी, कारखान्याचे मध्ये त्या ठिकाणी मॅनेजमेंटला वेगळे वेगळे निर्णय घेण्यासाठी आम्ही 14 जणांनी राजीनामा केला. आणि राजीनामे देऊन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यांना विनंती केली की याच्यावर व्यावसायिक नेमा. त्यांनी तातडीने आपल्या जिल्ह्याचे जे TDR आहे त्याला व्यावसायिक म्हणून या ठिकाणी नेमले. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हे कारखान्याचे जे केस चालू आहे ते केसमध्ये जे अडचण निर्माण होऊ लागली एक्सपान्शन साठी किंवा जे कारखान्यामध्ये जे आपल्याला करायचंय त्याच्यासाठी हे मार्ग मोकळा झाला. देवनांदरा तालुक्यातला रहिवासी आहे. बिकट झाली. तुम्ही ST कर्मचारी आहे. मी ST कर्मचारी आहे, पाथरी आगारात. डेली इकडे हमेशा या रोडवरच असतो. एवढी अवस्था झाली की रस्ते खड्डा रस्ते, मार्ग नाही, पाटे तुटतात, मेंटेनन्स भरपूर निघते गाडीचे. 5-5 फुटाचे खड्डे, ऍक्सिडेंट होता. झटक्यानं जॉईंट करास तुटते, हाप निघून जाते, गाडीचे हाप निघून जाते. साहेब सुद्धा निघून चालले. एवढी रस्त्याची लवकरात लवकर हे रस्ता व्हावा, तर हे तुमची रस्ता जास्तीत जास्त लवकरात लवकर व्हावा हीच अपेक्षा आमची. अवस्था आहे पाथरी शेली. मी रोज आठवड्याला येतो. ही अशी अवस्था आहे, त्याच्यातून काही नाही काय होतंच. न्यूरो पेशंटला म्हणा या वयस्कर माणसाला म्हणा त्याचा त्रास होतो. मोटरसायकल जाते त्याचा त्रास होतो. कधी मोटरसायकल घसरून पडते, कधी लेडीज पडते, कधी माणसं. आणि प्रत्येक वेळेला कधी कधी गाडीचं काम निघून जातं आहे. कधी कधी आमची खूप बेजारी होती. शासनाचं एवढी आमची मेहरबानी म्हणून समजून घ्यावा, त्यांनी रोड बनायची हे करावा, काळजी घ्यावा. लोकाला खूप त्रास होतो आहे. लोक मानसिक त्रास होतो, टेन्शनमध्ये येतं. एवढा त्रास रस्ता झाला पण चांगली गोष्ट आहे. आमची विनंती आहे सरकारला, एवढं आमच्या हे रस्ता करून द्यावे. सगळ्या इथून ते शेलू पोस्टवर आम्ही त्याच्यामध्ये त्या मोर्चामध्ये आमचा सहभागी आहे आणि एवढा रस्ता आम्हाला करून द्यावा. आणि नॅशनल हायवे रोड आहे, एवढा आमचा करून देण्याची आमची ही विनंती है। तो एक यहाँ पर सीधा सीधा अगर कहा जाए तो लोग कैसे यहाँ से आ जा रहे होंगे, पेशेंट को कैसे आना होगा, लोगों की गाड़ियों का कितना ज़्यादा नुकसान हो रहा होगा। जो गाड़ी आप वीडियो में देख रहे हैं वो गाड़ी इस रास्ते से आई थी जो पंक्चर हो चुकी है, जिसमें यात्री सवार थे, महिलाएं सवार थी। अगर सिर्फ पंक्चर हुई है, अगर वो पलट जाती तो कितना बड़ा हादसा हो सकता था। उसी के साथ यहाँ पर से इस रोड से हज़ारों स्कूल के बच्चे आना जाना करते हैं, ऑटो रिक्शा में आते हैं, साइकिल पर आते हैं। तो रास्ता जब इस तरह का होगा तो लोग किस तरह से इस रास्ते से आने जाने का वो काम करेंगे, ये एक बड़ा सवाल है। इसलिए आमदार बाबाजानी दुरानी खान इन्होंने ये आज बड़ा कदम उठाया है और आज रास्ता रोको आंदोलन करके प्रशासन को इस रास्ते की हालत की तरफ इसका ध्यान आकर्षित किया है। जल्द से जल्द इस रोड को बना कर दिया जाए, वरना आने वाले दिनों में बड़ा आंदोलन किया जाएगा, ऐसा यहाँ पर इशारा दिया गया है। वीडियो जर्नलिस्ट अब्दुल के साथ परभनी अपडेट न्यूज़ के लिए मैं कलीम कुरैशी। Hello, welcome to Dr. Sayyed Biology classes, India's best biology classes for class 11th and 12th as well as competitive exams like NEET। क्या आप भी चाहते हैं डॉक्टर बनना, वो भी पहले ही अटेम्प्ट में? तो आज ही ज्वाइन कीजिए डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस और कीजिए अपने ख्वाबों को पूरा, वो भी बहुत कम फीस के साथ, जहां आपको नीट के एक्सपर्ट फैकल्टी के साथ नीट की डिटेल तैयारी करवाई जाएगी। NCERT लाइन टू लाइन टीचिंग विद NCERT स्पेशल नोट्स, हर क्लास के बाद TPS, रेगुलर टेस्ट और डाउट सॉल्विंग सेशंस। Enroll now in Sayyed Biological classes. For registration, call or WhatsApp on 9011 633 248.